Hello student, here see the page number 47. After giving the suggestion by Mrs. Peter Crouch, that is you should be also left this place and went to the Canceron. Here she tried to or think about to giving him 7 shillings. What's the reply of Peter Crouch? For a moment he did not speak. Then he said, I don't know how to thank you, ma'am. आता काही क्षण पीटर क्राउच थांबला आणि काय म्हटला, मॅडम तुमचे आभार कसे मानावे हेच मला समजत नाही. ओके, ओ यू नीडंट थँक मी, आय एम डुईंग इट फॉर टॉम. मिसेस ॲडिस काय म्हणतात की आभार मानायची गरज नाही, मी हे माझ्या टॉमसाठी करते. दॅट इज बिकॉज यू आर माय टॉम्स फ्रेंड. आय होप यू वोंट गेट इन टू ट्रबल बिकॉज ऑफ धिस. दॅट इज माझ्यामुळं कुठल्याही संकटात तू पडू नयेस असं मला वाटतं. दॅट इज एक प्रकारे पीटर क्राउच काय म्हणतो मिसेस ॲडिसला की मी इथं थांबलो तर तुम्ही संकटात याल, अशा अर्थानं. दॅट्स इजंट मच फिअर, नो वन्स एवर लाईकली टू नो यू हॅव बीन इन दिस कॉटेज. दॅट्स व्हाय आय वुड सूनर यू वेंट बिफोर टॉम केम बॅक, फॉर मे बी ही वुड ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम अँड दॅट्स मेक ट्रबल. मिसेस ॲडिस काय म्हणतात, फारशी भीती नाही इथं, तू माझ्या ह्या कॉटेजमध्ये आहेस किंवा बंगलीत आहेस हे कोणाला कळणार नाही. टॉम येण्याआधीच तू निघून जा, कारण का टॉम बरोबर एखादा मित्र आला, गेटकीपर आला तर मात्र तुझं अवघड होऊन जाईल, तू ट्रबलमध्ये येशील. शी ओपन द डोअर फॉर हिम बट ऑन द देअर्स होल्ड they both stood still, for again footsteps could be heard or heard approaching, this time for the far south. आता मिसेस ॲडिसने त्याच्यासाठी दार उघडलं जाण्यासाठी, पण दोघेही उंबरठ्यावर स्तब्ध झाले. वाय द रिझन इज डिफरंट वी हॅव सी, कारण दक्षिण बाजूनं पुन्हा एकदा पावलांचा आवाज त्यांना येताना दिसू लागले. हाऊ दे गेसिंग, मे बी इट्स टॉम, सेड मिसेस ॲडिस. मिसेस ॲडिस काय म्हटल्या, एखादं स्टॉम आला असेल. देअर्स मोर दॅन वन मॅन देअर, आय कॅन हिअर व्हॉइसेस. व्हॉट्स दे थिंकिंग अबाउट, म्हणजे एकापेक्षा जास्त माणसं येताना दिसतात असा आवाज तो किंवा असा साऊंड होता तो फूटस्टेप्सचा. यू वूड बेटर गो बॅक, शी सेड शॉर्टली, वेट टिल दे हॅव पास्ड एनिवे. काय ॲडिस तू पटकन आला, त्या म्हणाल्या, आणि ते निघून जाईपर्यंत तिथंच थांब. दॅट इज दे ट्राय टू प्रोटेक्ट हिम. विथ ॲन अनविलिंग श्रग ही वेंट बॅक इन टू द लिटिल डस्टी शेड. बघा, म्हणजे पीटर क्राउचने नाखुशीने, लक्षात घ्या, एक प्रकारे काय केलं, खांदे उडवत म्हणतो आपण, अनविलिंग श्रग. Unwilling shrug, that means the action of raising shoulders reluctantly, म्हणजे नाखुशीने. reluctantly that means unwilling form, जे नाखुशीने त्यानं ते खांदे उडवत तो आत गेला. he went back into the little dusty shed which he had came to hate and she locked the door upon him. तो नाखुशीने ते छपरीत किंवा त्या धुळकट शेडमध्ये गेला की जे त्याला आवडत नव्हतं, आणि त्याने बाहेरून काय केलं, कुलूप लावून घेतलं. What happened we will see next. The footsteps drew nearer. They came slowly and heavily this time. For a moment he thought they would pass also. आता ह्या वेळेला मात्र पावलं आणखीन जवळ आली, संत आणि जड असल्यासारखी वाटत होती. क्षणभर वाटत होतं ती पावलं निघून गेली का काय. बट देअर मोमेंटरी डलिंग. बघा, पण दरवाजासमोरच आपण म्हणतो हिरवळीचा पट्टा ओलंडत असताना थोडा वेळ असं थांबल्यासारखं, क्षणभर ती पावलं थांबल्यासारखं वाटत होतं. दॅट इज मोमेंटरी डलिंग वॉज ओनली द क्रॉसिंग ऑफ द स्ट्रिप्स ऑफ द ग्रास आउटसाईड. आता हे कशामुळे झालं तर गवतावरून चालताना थोडंसं काही क्षण मंदावल्यासारखं. व्हॉट हॅपन्ड वी सी नेक्स्ट.
नेक्स्ट टाइम देर वॉज अ नॉक. इट वॉज नॉट टॉम. देन बघा, पुढच्या क्षणी दारावर काय झाली, टकटक झाली, म्हणजे तो टॉम नव्हता. हिअर, ट्रम्बलिंग विथ अँक्झायटी अँड क्युरियोसिटी, पीटर क्राउच पुट हिज आय to one of the numerous cracks in the door and looked through into the kitchen. He saw Mrs. Addis go to the cottage door, but before she could open it, a man came in quickly and shut it behind him. What happened we see? एक प्रकारे अतिशय आतुर झालेला होता पीटर क्राउच. हू इज बिहाइंड द डोअर. त्या दरवाजाच्या पाठीमागं कोण आहे हे बघा, तो अतिशय आतुर झालेला होता. दिस इज व्हेरी ट्रम्बलिंग कंडिशन. अतिशय विलक्षण अशी अवस्था होती. थरथर कापत होता पीटर क्राउच आणि त्या फटीतून तो डोळा लावून स्वयंपाकघराच्या दिशेने बघत होता. मिसेस ॲडिसने दरवाजाजवळ गेल्या, पण दार उघडताच काय झालं, एक माणूस झटकन आत शिरला आणि त्याने दार लावून घेतलं. दॅट इज मॅन केम इन क्विकली अँड शट इट बिहाइंड हिम. क्राउच रेकग्नाइज्ड विडलर. हिअर स्कॉटनी कॅसल असा फॉर्म वापरला बघा त्याने. क्राउच रेकग्नाइज्ड विडलर, वन ऑफ द कीपर्स ऑफ स्कॉटनी कॅसल, अँड ही फेल्ट हिज हँड्स अँड फीट ग्रो लॅडन कोल्ड. दे न्यू व्हेअर ही वॉज देन. दे हॅड फॉलोड हिम. दे हॅड गेस्ड दॅट ही हॅड टेकन refuge with Mrs. Addis. Refuge that means shelter. आता एक प्रकारे पीटर क्राउचने काय गेसिंग केलं, बहुतेक मी इथं आहे हे ह्या रखवालदाराला, विडलरला काय झालं समजलेलं दिसतंय, म्हणून त्याने काय केलं, मिसेस ॲडिसकडे आले ते आणि मिसेस ॲडिसकडे प्रोटेक्शनसाठी किंवा आसरा घेण्यासाठी तो आला. दॅट इज रेफ्यूज. आणि हे त्यांना कळालं, आता काय माझं खरं नाही, म्हणजे सगळं संपलं असं एक प्रकारे थिंकिंग कोण करायला लागलं, पीटर क्राउच. ही वॉज नॉट रिअली हिडन. देर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड. डिरेक्टली दे ओपन द इनर डोअर दे वूड सी हिम. व्हाय कुडंट ही थिंक ऑफ दिस थिंग्स बेटर? व्हाय वॉजंट ही क्लेवरर ॲट लुकिंग आफ्टर हिमसेल्फ like others men? His legs suddenly refused to support him, and he sat down on the pile of sacks. What he thinking completely negative हुई असे, म्हणजे इतर लोकांच्यासारखी त्याला स्वतःची काळजी घेण्याची हुशारी काही समजली नाही. तो तिथंच त्या मिसेस ॲडिसजवळ आला की जिथं लोक येऊ शकतात. त्याचे पाय गारठून गेले आणि तो पुन्हा मटकन खाली त्या पोत्याच्या ढिगाऱ्यावर बसला. The man in the kitchen seemed to have some difficulty in saying what he wanted to Mrs. Addis. He stood before her silently twisting his cap. बघा, मिसेस ॲडिसच्या स्वयंपाकघरात आलेला तो माणूस त्यानं दरवाजा लावून घेऊन त्याला सांगायचं होतं मिसेस ॲडिसनं काहीतरी. समथिंग ही ट्राय टू एक्सप्लेन टू मिसेस ॲडिस, पण तो गप्प होता, त्याला काहीतरी अडचण वाटत होती. देन मिसेस ॲडिस हरसेल्फ स्पीकिंग. Well, what is it? She asked. I want to speak you, ma'am. What? Peter Crouch explained that. मिसेस ॲडिस काय म्हटल्या, काय झाले? तर विडलर काय म्हणतात, मला बोलायचं आहे तुमच्याशी मॅडम. दॅट इज आय वॉन्ट टू स्पीक टू यू मॅम. पीटर क्राउच लिसनड, स्ट्रेनिंग हिज इयर्स, फॉर हिज थडिंग हर्ट नियरली ड्रॉन्ड द व्हॉइसेस in the next room. Oh no, he was sure she would not give him away. If only the Tom's sake, she was a good son, Mrs. Here, good sort, Mrs. Addis. How Peter Crouch was thinking about that. त्यानं अतिशय कान ताणून ऐकायला सुरुवात केली की हृदयात दडदड होती. ती पलीकडच्या खोलीमध्ये कशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन झालं त्याला नीट ऐकू येत नव्हतं. आता मिसेस ॲडिस त्याला लोकांच्या ताब्यात देतात की नाही ह्याची त्याला देणार नाही त्याची खात्री होती, श्युरिटी होती, कारण का ती एक चांगली स्त्री होती, भली स्त्री म्हणतो आपण, गुड सॉर्ट ऑफ गुड बियर्ड वुमन. वेल, शी सेड शार्पली ॲज द मॅन रिमेन्ड टंग टाईड.
here uh, tongue tied, that means we have called speechless. Tongue tied, that means speechless. I have brought you bad news, madam. Her expression changed. What is that विडलर कीपर सेड, म्हणजे मॅडम मी तुमच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आलो आहे. हर एक्सप्रेशन चेंज्ड, दॅट इज मिसेस ॲडिस एक्सप्रेशन चेंज्ड. व्हॉट, इट इजंट अ टॉम इज इट? काय टॉमबद्दल? नाही हो ना, म्हणजे त्यांनी श्युरिटी एक करून घेतली, टॉमबद्दल नाही ना. ही इज आउटसाइड सेड द कीपर. व्हॉट इज अ विडलर कीपर सेड? तो बाहेर आहे. रखवालदार काय म्हणतो? तो बाहेर आहे. मिसेस ॲडिस जरा घाबरल्या. त्या म्हटल्या टॉमबद्दल काही नाही ना, असं त्याने एक्सप्रेशन दिलं. व्हॉट डू यू मीन सेड मिसेस ॲडिस अँड शी मूव्ड द डोअर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे दरवाजा उघडायला गेला मिसेस ॲडिस आणि तो उघडतच म्हटलं, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? व्हॉट सेड कीपर सी? डोंट मॅडम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. कीपर काय म्हणतात की नको मॅडम, मी सांगेपर्यंत दरवाजा उघडू नका.